गुड मॉर्निंग. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळी करते. सकाळी खालचे सर्व कामं आटोपले आणि आता म्हटलं खूप दिवस झालं गच्चीवर आलेच नाही, म्हणून पाहण्यासाठी आले होते. बघू शकता तुम्ही टेरेसवरून कसा छान व्ह्यू दिसतोय. पावसाचं वातावरण झाले. सकाळी आता सूर्य निघण्याच्या तयारीत आहे. खूप प्रसन्न वाटते वरी, थंडगार मस्त असं. पण त्यानंतर मात्र मी खाली आले, फ्रेश वगैरे झाले. आज नाश्त्यामध्ये शेवयाचा भात एकदम साधा सिंपल बनवला होता. त्याच्यामध्ये घरी बनवलेलं तूप आणि दूध, साखर किंवा गूळ मिक्स करून खायचं. तर बघू शकता इथं आमची दादा आणि दिदू नाश्ता करायलेत. त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे आवरून झाला. आता मी फ्रीज क्लीन करत आहे. इथं तुम्हाला मटार दिसत असतील, तर मी ते फ्रोझन करून इथं स्टोअर केले होते. तेच ते वाटाणे आहेत. आता भाजीपाला आणलाय, तर त्यासाठीच आता सगळं फ्रीज क्लीन केलं आणि त्यानंतर मी सगळं सेट करून ठेवलं. बघू शकता तुम्ही असं सगळं स्वच्छ करून ठेवल्यावर मस्त दिसते आता. आणि इकडे आता तिथून झाडाला पाणी घालते. हे दररोजच काम असते, सांगायची गरजच नाही. ते आपलं मनाने घ्यायचं ग्लास आणि पाणी घालायचं सगळ्या झाडांना. आमचा जो मेन डोर आहे तर तो लाकडी आहे. त्याला पॉलिश केलं नव्हतं, त्याचंच काम आज इथं चालू आहे. तर ते दरवाजा अगोदर घासून त्याच्यानंतर आता तेल पॉलिश करायला चालू आहे. आणि ते डोर घासल्यामुळं दिवसभर घरामध्ये खूप धूळ आणि खूप पसारा झालाय. तर काय होते, इकडून तिकडून यायचं आणि हे मुखवास खायचं. किती जरी खाल्लं तरी मनाला समाधान वाटत नाही. कंटिन्यू हे थोडं खातच राहायचं असं असते माझं. तर तुम्ही असं करता का, नक्की सांगा. तुला पण खायचंय? नुसतं नाही, मिक्स तर मी आता गॅस स्वच्छ करून घेते. त्यानंतर भांडे घासून किचन वाटा स्वच्छ करून घेते. दूध तापाय मी दररोज गॅस स्वयंपाक झाला की गॅस घासला की लगेच ते किचन वाट्याचं पण स्वच्छ करून घेत असते दररोजच्या दररोज. त्याच्यामुळे जास्त घाण होत नाही. एकदाच खूप जास्त करण्यापेक्षा दररोजच्या दररोज हात फिरून थोडंसं घेतलं ना की सोपं पडतं. इथं आमचा दादा मध्ये असं कसा उड्या मारते बघा. सगळे भांडे घासून घेतले. त्यानंतर बेसिन मात्र मी निरमा टाकून पूर्ण घासत असते. पण ही बेसिनचं भांडंच काय म्हणतात ह्याला की, पण ते किती कशाने घासलं ना तर तेवढं जास्त क्लीन होत नाही. जेवढं स्टीलचं भांडं कसं पटकन थोडंसं घासलं की लगेच चमकते, तसं ह्या भांड्याला किती जरी घासलं तर हे चमकत नाही किंवा ह्याचे जास्त डाग निघत नाहीत. आता भांडे वगैरे घासून झाले. त्यानंतर कपडे वाळले होते, कपडे काढून आणले आणि आता तेच कपडे इथं मी फोल्ड करते. सर्व कपड्याच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि मी आता इथं फॅनवर धूळ बसली होती. हाताला तर पोहोचत नाही माझ्या, पण ते जाळे काढायचं असते ना, त्यांनीच थोडंसं हे करून घेतलं मी. जिथं थोडीशी कुठं जाळी झाली होती ती काढून घेतली, झाडू वगैरे मारला. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता. आता हे दादाच्या नवीन नोटबुक आहेत, पण तो कसा खेळ करतोय. हे 2 वाट्या घेतल्या आहे, त्याच्यामध्ये हे पॉन्ड्स पावडर एवढं मोठे टाकले आणि खेळ
हे अशा नोटबुक ठेवून हे घर बनवणं. त्यानंतर मात्र पावसाला सुरुवात झाली आणि बघू शकता वातावरण कसं झालंय ते. कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.